नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राच्या जनतेसाठी निस्वार्थीपणे काम करणारे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ कोपरी पाचपाकडी विधानसभा या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं ठाण्यातील हरिओम नगर येथील गार्डन, बाराबंगला परिसर, मीठबंद रोड येथील विसर्जन घाट या ठिकाणी जाऊन मॉर्निंग वॉक, योगा व आउटडोर फिटनेससाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधलाय. त्यांच्याशी संवाद साधताना आपल्या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रचंड बहुमतानं व आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी करा असं आवाहन त्यांनी केलंय. तेव्हा नागरिकांनी सुद्धा त्यांचा संपूर्ण पाठिंबा शिंदे साहेबांनाच आहे आणि आम्ही आमचं मत शिंदे साहेबांनाच देऊ असं सांगितलंय. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा शिंदे साहेबांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा व जास्तीत जास्त मतांनी शिंदे साहेबांना विजयी करा अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केली आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत चव्हाण, विभाग प्रमुख संतोष पोडके, प्रशांत पाटील, रमाकांत पाटील, विकास पाटील, प्रकाश खांडेकर, श्रुतिका कोळी मोरेकर आणि विलास जोशी तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांना भेटण्याकरता आणि लोकांशी संपर्क साधण्याकरता आणि एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मतदारसंघात येऊ नका, तुम्ही 288 मतदारसंघात माहितीचा प्रचार करा. आम्ही प्रत्येक जण एकनाथ शिंदे म्हणून लोकांसमोर जाऊ. तुम्ही एवढं प्रचंड काम केलेलं आहे आणि म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांच्या भेटीगाठी घेत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर एक वेगळा नेरेटिव्ह सेट केला जात आहे आणि महाविकास आघाडीचे लोक काहीतरी वेगळा प्रचार करतात. काही ठिकाणी बॅगा चेक केल्याबद्दल बोललं जात आहे, काही ठिकाणी इतर बोललं जात आहे. त्याबद्दल हे बघा, महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. महायुतीचा विजय होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. संपूर्ण वातावरण महायुतीच्या फेवरला आहे आणि मग सहानुभूती घेण्याच्या बॅगा सगळ्यांच्या तपासल्या जातात. बॅगा नितीन गडकरींची पण तपासली गेली, एकनाथ शिंदे साहेबांची तपासली गेली, देवेंद्रजींची तपासली गेली, अजितदादांची तपासली गेली. परंतु यांनी कुणीही राजकारण केलं नाही. एक भाग आहे निवडणूक आचारसंहितेचा आणि फक्त हे एक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे आणि सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे. एक वेगळा नेरेटिव्ह विशिष्ट समाजाला हाताशी धरून वेगळा मेसेज देण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे. एकीकडे संविधान खतरे में बोलायचं आणि लोकशाहीच्या विरुद्ध, घटनेच्या विरुद्ध विशिष्ट समुदायाला हाताशी धरून प्रचार करण्याचा प्रयत्न करायचा. लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे. लोक सगळ्या एकत्र आलेले, एक है तो सब सेफ है, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव हे ठाण्यातील सीकेपी समाजाच्या भेटीला पोहोचले. गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात 5 वर्ष काम करण्याच्या वायद्याचा धनादेश वाटप करण्यात आलाय. येत्या काही दिवसात अशा प्रकारचे धनादेश ठाणेकरांना वाटप करणार असून हीच माझी काम करण्याची गॅरंटी असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलंय. ठाण्यातील विविध समाजांनी मनसेला पाठिंबा दिलाय. दहीहंडी पथके, बंजारा समाज, युथ मराठा बिझनेसमॅन या संघटनेनं देखील पाठिंबा दिलाय. विविध समाज मनसेच्या अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे राहत असताना ठाणे शहरात मोठ्या संख्येनं असलेल्या किंबहुना मनसे प्रमुख
राज ठाकरे यांना मानणाऱ्या सीकेपी समाजानेही मनसेला साथ दिली आहे. जनतेच्या या पाठिंब्याचा अवेअर न करण्यासाठी यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित नागरिकांना 5 वर्ष काम करण्याचं वचन म्हणून स्वाक्षरी केलेले धनादेश वाटप केलंय. अविनाश जाधव यांनी नागरिकांना एक धनादेश दिलाय आणि या धनादेशमध्ये रकमेच्या जागी 5 वर्षात किती दिवस आहे ते लिहिलंय. हे धनादेश ठाणेकरांसाठी दिलेत. याबाबत अविनाश जाधव म्हणाले, माझ्या नावाचा सही केलेला धनादेश मी सगळ्यांना देणार असून हा धनादेश वाटणार आहे. 5 वर्ष म्हणजे 1825 दिवस मी काम करणार आहे. हा धनादेश आज सीकेपी समाजाला दिलाय. पुढे देखील भविष्यात अशा प्रकारे मी हे धनादेश सगळ्यांना देणार असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की आज मला इथे सीकेपी समाज जे ठाण्याचं मुख्य ऑफिस आहे तिथे बोलवलं होतं. आज सीकेपी समाजाने आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ठाण्यामध्ये सीकेपी समाज खूप मोठा आहे. स्वतः सगळेजण आमच्याबरोबर राहणार आहेत असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. उत्तम काम आमच्याकडनं व्हावं यासाठी हा त्यांचा पाठिंबा आहे. आणि मला असं वाटतं की अशा आज दिवसभरात विविध समाजाने मनसेला मला पाठिंबा दिलेला आहे. दहीहंडी मंडळाने दिलेला आहे, बंजारा समाजाने दिलेला आहे, यूथ मराठा बिझनेसमॅन या संस्थेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आता सीकेपी समाजाने पाठिंबा दिलेला आहे. सो विविध समाज हे माझ्यासोबत उभे राहत आहेत. पुढच्या काही दिवसात जेवढी समाज आहेत किंवा विविध संघटना आहेत हे तुम्हाला माझ्यासोबत उभं राहिलेलं दिसतं. सर, आता एक चेक दाखवलं तुम्ही, अनोखा चेक आहे, वेगवेगळे संभ्रम निर्माण होते. आम्ही आजचा जो चेक आहे तो लोकांना दिलेला आहे. त्या चेकच्या अमाऊंटच्या जागेमध्ये 5 वर्षात किती दिवस आहेत ते लिहिलेले आहेत. हे ठाणेकर कोणासाठी दिलं तर ठाणेकरांसाठी दिलं आणि माझी सही नाही की हा तुमचा चेक वटणार आहे आणि हा वटणारा चेक दिलेला आहे कारण मी एवढे दिवस काम करणार आहे 5 वर्ष. सो हा आम्ही चेक आज समाजातील काही लोकांना दिलेला आहे. पुढेही भविष्यात मी हा अनेकाला देणार. धन्यवाद. जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खासगी रुग्णालयात करण्याला प्राधान्य दिलं जात असलं तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होते. लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मुरबाडमधील 5 वर्षाच्या मुलीचे आणि आंबिवलीतील 10 वर्षाच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदूची कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात करून मुलांना दृष्टी दिली. मुरबाड परिसरातील 5 वर्षाची राणी आणि आंबिवलीतील 10 वर्षाचा विजय या दोन्ही मुलांना मोतीबिंदू झाला होता. राणीला सुरुवातीच्या 3 वर्षात डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं, मात्र पुढे दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे अस्पष्ट दिसत होतं. याचप्रमाणे विजयला देखील दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. मुरबाड सारख्या तालुक्यात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न दोन्ही मुलांच्या पालकांना होता. दरम्यान सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचं त्यांना समजलं. या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची माहिती नेत्र सर्जन डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे. एक 5 वर्षाची लहान मुलगी आहे. तिला जेव्हा ती चालायला लागली तर ती धडपडत होती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर थोड्या दिवसानंतर लक्षात दिसायला अडचणी आहे. मग त्याने तिकडे नजदीकच्या हॉस्पिटलला, ती मुरबाडवरून आहे, नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्याच्यानंतर त्याला इथे रेफर केलं. इथे रेफर केल्यानंतर कळलं की कॅटरॅक्ट आहे आणि एक विशिष्ट प्रकारची सर्जरी करावं लागेल. त्यांना इकडे सगळं टेस्ट वगैरे केल्या, सगळे फिटनेस वगैरे घेतली आणि ऑपरेट केलं आणि आता तिला छानपैकी दिसायला लागलेला आहे. तसं हा मुलगा 10 वर्षाचा आहे. यालाही काही 1.5-2 वर्षापासून अंधूक दिसायला लागल्यापासून घरच्यांना थोडं लक्षात आलं की याला थोडं अंधूक दिसते. तोही सांगायला लागला त्याला कळत असल्यामुळे. मग त्यांना इथे रेफर केलं आहे आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून. तर लक्षात आलं की याला कॅटरॅक्ट आहे. दोघांच्या रिस्की सर्जरी होत्या थोड्याशा, परंतु आमच्या डॉक्टरांकडे लेझर मशीन्स आहेत, फेको आहे, अतिशय अद्यावत टेम्पररी हॉस्पिटल जरी असलं तर आमच्याकडे अद्यावत मशिनरीज अवेलेबल आहेत. तर ऑपरेट केलं आमच्या डॉक्टरांनी. आम्ही सगळ्यांनी बसून आणण्याचे फिटनेस वगैरे असतील. आमच्या डॉक्टर अंबाडेकर मॅडम जे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे, सिनियर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया आणि आम्ही केलं. सर्जरी सक्सेसफुल झालंय. दोघांना छानपैकी दिसायला लागले. आता त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो आहे. एकच सांगणं आहे सगळ्यांना की सिव्हिल हॉस्पिटल टेम्पररी जागेवर शिफ्ट झालंय तरी कुठल्याही सर्व्हिसेस आपण इथे बंद केल्या नाही. इथेही सगळे मॉडर्न इक्विपमेंट असतील, मॉडर्न ओटी असतील, सगळे साहित्य इकडे आपण आणून ठेवलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे हे सगळ्यांना एक आव्हान पण करतो.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील जानकादेवी मंदिरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आईचरणी प्रार्थना करीत होम हवन आयोजित केले होते। ओवळा माजिवडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक मोठ्या मताधिक्याने निवडून यावे, तसेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं, मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे अशी प्रार्थना आई जानकादेवी चरणी करण्यात आली आहे। शिवसेनेचे जय सरपटे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आईचरणी ही प्रार्थना केली आहे। तर होम हवनही पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भात जय सरपटे यांच्याशी विजन महाराष्ट्र न्यूजने संवाद साधला, पाहूया। वर्तकनगरची ग्रामदेवता जानकाई माता आज या ठिकाणी जय सरपटे साहेब शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या या ओला माजिवडा मतदारसंघातील प्रताप सरनाईक साहेबांचा विजय होण्यासाठी या ठिकाणी तुझ्या चरणाशी येऊन साकडं घालण्यात आहेत, गाणं करण्यात आहेत, ओटी भरत आहेत। ते मान्य करून घेऊन प्रताप सरनाईक साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करून देऊन या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा मनोकामना परिपूर्ण करून द्या व तसेच आपले महाराष्ट्रातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं म्हणून तुझ्या चरणाशी येऊन त्यांनी आज जी काही ओटी अर्पण करत आहेत ती देवी मान्य करून घे, स्वीकार करून घे। सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा मनोकामना परिपूर्ण करून देऊन अखंडित तुझा कृपा आशीर्वाद दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। तुझे दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरण जगदंब जगदंब ऐसे म्हणावे देहाची जाऊनी जावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधे स्थिते समाधे स्थिते समाधे। बोल जानका देवी माते की, उम्रा देवी माते की, सुधा भवानी माते की, आई राधा उदय उदय सदानंदाचा उदय प्रार्थना। सर, या ठिकाणी आई जानकादेवीच्या चरणी प्रार्थना करण्यात येते, होम हवन पार पडतंय, काय सांगा? असं आहे की ही आई आमची जानकाई आई ही अनेक वर्षापासून इथं आहे, ही जागृत आई आहे, ठीक आहे। आणि आम्ही आमच्या जानकाई आईकडे हीच प्रार्थना करतोय की आमच्या ठाणे मतदारसंघातील जे उमेदवार आहे, आमचे लाडके उमेदवार आहेत प्रतापजी सरनाईक साहेब, हे बहुमतांनी प्रचंड मतांनी निवडून यावेत, 1.5 लाख क्रॉस करावा ही आम्ही आई जानकाईकडे आम्ही प्रार्थना करत आहोत। त्यासाठी आम्ही आव्हान केलं आहे। विधी आमची जी आहे, गुरुजी लोक आलेत, काही शिवसैनिक लोक माझ्यासोबत आहेत। तर माझं एक म्हणणं आहे की आपले महायुतीचे जे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब हे वापस
यांचं सरकार यावं आणि हेच मुख्यमंत्री राहावेत एकनाथजी शिंदे साहेब. आणि आमचे जे लाडके उमेदवार आहेत प्रतापजी सरनाईक साहेब हे आमदार जास्तीत जास्त मतांनी बहुमतांनी निवडून यावेत आणि यांना यावेळेस मंत्रिमंडळात चांगलं स्थान भेटावं ही आमची आई जानकाई देवीकडे प्रार्थना आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.